परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. आदरणीय सीमाताई यांना सादर नमस्कार करून श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्या अंतःकरणात असलेल्या सर्व परमात्मा स्वरूपाला वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूयात. पहिला दशक स्तवनाचा आपला पाहून झालेला आहे. दशक 1 समास 1 मध्ये प्रस्तावना रूप झाल्यावर उरलेले 9 समास स्तवनांचे आहेत. वेगवेगळी समर्थांनी त्या ठिकाणी स्तवन केलेली आहेत. आता दुसऱ्या दशकाला समर्थ सुरुवात करीत आहेत. आता या दुसऱ्या दशकाला नाव समर्थांनी मूर्ख लक्षणांचा असं जरी म्हटलेलं असलं तरी काही समास यातले जे काही आहेत तर ते एक मूर्खता, पडत मूर्खता, करंट लक्षण, कोविद्या लक्षण, रजोगुण, तमोगुण अशा प्रकारचे आहेत. पण याच दशकामध्ये काही समास जे आहेत ते मात्र उत्तम लक्षण, भक्ती निरूपण, सत्वगुण लक्षण, सद्विद्या लक्षण वगैरे अशा प्रकारचे, विरक्त लक्षण अशा प्रकारचे काही समास आहेत. म्हणजे काही दोन्ही प्रकारचे समास या दशकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या दशकामध्ये आपण समर्थ माऊलींकडे बाळ होऊन जर का समर्थांकडे गेलो तर समर्थ माऊली आम्हाला 2 आरसे दाखवतायत आणि त्या 2 आरशांमुळे आम्हाला आमच्यात असलेली सर्व अवगुणांची यादी दिसते. तर दुसऱ्या आरशामुळे थोडेफार आमच्यामध्ये असलेले काही चांगले गुण जे आहेत ते गुण सुद्धा दिसायला लागतात. अर्थात केवळ अवगुण दाखवून आम्हाला नावभेद समर्थ करत नाहीत, तर आमच्यात असलेल्या चांगल्या गुणांचाही उल्लेख ते करतात आणि अर्थातच सतत आत्मपरीक्षण करायला सांगतात. पहिल्या दशकातील 9व्या समासात समर्थांनी नरदेह स्तवन अशा प्रकारचं स्तवन केलेलं आहे. नरदेहाचं महत्व पटवून सांगितलं आणि तसंच परमार्थ स्तवनाचं देखील महत्व जे काही आहे ते पटवून सांगितलेलं आहे. म्हणजेच नरदेहाचे महत्व ओळखून नरदेह कशा पद्धतीने वापरायचा, त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करायचा हे ते आम्हाला शिकवतात. परमार्थ स्तवन करून नरदेहातच फक्त परमार्थ साध्य करता येऊ शकतो अशा प्रकारचा विचार सुद्धा समर्थ आम्हाला देतात. याची जाणीव ते आम्हाला करून देतात. आई जशी आपल्या लहानग्याला म्हणते की अरे बाळा मूर्ख आहेस का, तू मूर्ख नाहीयेस ना, मग तू मूर्खासारखं का म्हणून वागतोयस, अरे शहाण्यासारखं वागण्यात तुझं हित आहे आणि म्हणून तू शहाण्यासारखं वाग बरं, असं प्रेमाने जसं ती समजावून सांगते, समर्थांकडे सुद्धा माऊली म्हणून पाहिल्यास तिने आम्हाला मूर्ख, करंटा, पडत मूर्ख, तमोगुणी, रजोगुणी, कुविद्या लक्षणी असे जरी म्हटले तरी त्या माऊलीचा आम्हाला राग येत नाही. कारण माऊली जी काही आहे ती आपल्या आणि केवळ आणि हिताच्याच किंवा कल्याणाचंच बोलत असते. पोरग सुधारावं, त्यानं शहाणं व्हावं आणि मोठं व्हावं असं आईला वाटत असतं. आध्यात्मिक दृष्ट्या सातत्याने आम्ही अशा पद्धतीने या दोन्ही प्रकारच्या समासांचा उल्लेख करून समर्थ माऊली आम्हाला 2 आरसे अशा पद्धतीने दाखवतात. नरदेहाला समर्थांनी घबाड म्हटलेलं आहे, मोठं धन असं म्हटलेलं आहे. ते वाया जाऊ देता उपयोगाचं नाही. पैठणीचा उपयोग कोणी पाय पुसण्यासाठी करेल का? अर्थातच नाही. आणि करत असेल तर समर्थांच्या भाषेत त्याला मूर्ख म्हणावे लागेल. चांगला धडधाकट आणि अव्यंग असा देह परमेश्वर कृपेने तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. पूर्व पुण्याईने श्रीमद दासबोधही हातात आलाय. बऱ्याच जणांना सद्गुरूंची प्राप्तीही झालेली आहे आणि मग हे सर्व असताना परमार्थ साध्य करणे हे आपले श्रेष्ठ कर्तव्य ठरतं. समर्थांची एक ओवी आहे. समर्थ असं म्हणतात, साहेब कामास नाही गेला, घरीच सुरवाडोन बैसला, तरी तो साहेब कुटील तयाला पाहते लोक. एका वेगळ्या समासातली ही ओवी आहे आणि या वेगळ्या समासामध्ये समर्थ अशा पद्धतीने म्हणत आहेत की समजा एखादा साहेब आहे, एखादा कर्मचारी आहे, तो कामाच नाही गेला, तो कामावरती गेलाच नाही आणि घरीच सुरबाडून बसला, घरीच आळसाने पडून राहिलेला आहे, तर त्या ठिकाणी तरी तो साहेब कुटील तयाला पाहते लोक आणि न सांगता अशा पद्धतीने तो घरीच त्या ठिकाणी सुरबाडून बसला असेल, म्हणजे आळसामुळे बसलेला असेल, तर त्याचा जो साहेब असतो तो त्याला कुटील आणि त्याला तो कुटील याचा अर्थ त्याला तो चार्जशीट तरी देईल, त्याचं डिमोशन तरी करेल, त्याचं प्रमोशन नाकारेल. म्हणजे अशा पद्धतीने तो त्याचा साहेब जो कोण आहे त्या कर्मचाऱ्याचा, तो साहेब त्याला काय करू शकतो, पनिशमेंट करू शकतो.
अगदी त्याचप्रमाणे समर्थ सुद्धा आम्हाला या ओवीच्या माध्यमातून अशा पद्धतीने सांगताहेत की या नरदेहाचं महत्व ओळखून या नरदेहातच आम्हाला ज्या कारणासाठी तो दिलाय, खरं पाहिलं असता त्यांनी हा नरदेह आम्हाला जो दिलाय ते परमेश्वराला ओळखून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी हा नरदेह आम्हाला दिलेला आहे. पण हा नरदेह दिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्याचा वापर त्या कारणासाठी न करता भलत्या सलत्या कामासाठी जर का आम्ही त्याचा वापर करत असू तर समर्थ आम्हाला त्या ठिकाणी पडत मूर्ख म्हणतील, किंबहुना त्या ठिकाणी काय करतील तर आमचं डिमोशन करतील. अरे तुला एवढा चांगला देह दिला तू आणि त्याचा वापर हवा जसा ज्या कारणासाठी करायला हवा होता त्या कारणासाठी त्या देहाचा वापर तू केलाच नाहीस आणि मग तू भलत्या सलत्या गोष्टींसाठी तो देह उपयोगात आणला किंवा काय त्याचा वापर केला, तर मग समर्थ म्हणजे परमेश्वर म्हणेल की मग तुला आता काय करतो, तुझं डिमोशन करतो, तुझी अधोगती करतो. तुला त्या ठिकाणी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जसं आपण एखादं मुलगा असतो आणि उच्च शिक्षणासाठी आईवडिलांनी त्या मुलाला अगदी मोठ्या कॉलेजमध्ये घातलेलं असतं आणि त्याने उच्च शिक्षण घ्यावं त्यासाठी त्याला शहरात पाठवलेलं असतं. त्याच्या खाण्यापिण्याची, राहण्याची, अभ्यासाची उत्तम सोय केलेली असते. अनेक महागडे क्लासेस सुद्धा त्याला लावून दिलेले असतात. पण ज्या कारणासाठी आई वडिलांनी अशा पद्धतीने हे सगळे पैसे खर्च केलेले आहेत तर ते कारण म्हणजे त्या शिक्षणासाठी तो जर का त्या सगळ्या गोष्टींचा वापर करत नसेल आणि केवळ त्या ठिकाणी तो जर का पैसे उधळत असेल, वेळ व्यर्थ वाया घालवत असेल, शान शौकीमध्ये आयुष्य आपलं जर का घालवत असेल तर ज्याप्रमाणे त्या आई वडिलांना दुःख होतं आणि मग त्यांनी केलेल्या ज्या काही त्यांनी दिलेल्या सुखसुविधा असतात तर ते म्हणतात की आता तुला हे देऊन काही सुद्धा उपयोग नाही, कारण तू काय करतोयस तर तू त्याचा नको त्या दृष्टीने वापर करतोयस. अगदी त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा तुम्हा आम्हाला हा जो काही अभ्यंग आणि अशा सुंदर देह, उत्तम देह समर्थांनी आम्हाला दिलेला आहे, आता जर का तो आम्ही अशा पद्धतीने चांगल्या कारणासाठी म्हणजे ज्या कारणासाठी दिलेला आहे त्या कारणासाठी जर वापरला नाही तर तो भगवंत आम्हाला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परमार्थ साध्य करण्यासाठी सुरुवातीला हळूहळू उत्तम गुणांनी त्या ठिकाणी तो काय करायचा आहे, ते जागा जी काही आहे ती उत्तम गुणांनी भरून काढायची आहे. आधी अवगुण त्यातले काढून टाकायचे आणि अवगुण काढून टाकल्यानंतर मात्र त्या ठिकाणी मग सद्गुणांनी ती जागा जी काही आहे, अवगुण काढल्यानंतर जी रिकामी जागा होईल ती सद्गुणांनी भरायची आहे. आपल्याला आत्ताच आरतीताईंनी अतिशय छान पद्धतीने प्रास्ताविक करून या सगळ्या गोष्टीचा उल्लेख जो काही आहे तो त्या आरतीताईंनी सुद्धा प्रास्ताविकामध्ये केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य नरदेह जो काही आम्हाला मिळालेला आहे तो केवळ त्या ठिकाणी आहार निद्रा भय मैथुनमच्या अशा दृष्टीने दिलेला नसून तो आम्हाला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची, ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची, आपल्याच अंतःकरणात असलेल्या आत्मस्वरूपाला आपण ओळखायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटायचं, अशासाठीच आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. पण अशासाठी हा दिलेला असताना सुद्धा जर का आम्ही परमार्थाला लागलो नाही, परमार्थ स्तवनामध्ये परमार्थाचं सुद्धा महत्व समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी अशा प्रकारचे ही परमार्थाची पूर्व तयारी कशा पद्धतीने करायची त्यासाठी समर्थांनी हा मूर्ख लक्षणांचा समास पूर्णच पूर्ण दशक, नुसता समास नव्हे तर मूर्ख लक्षणांचा पूर्ण दशक जो काही आहे तो पूर्ण दशक त्यांनी त्या ठिकाणी कशासाठी तर परमार्थाची नेमकी आमची तयारी काय असली पाहिजे, पूर्वतयारी आम्ही परमार्थासाठी काय केली पाहिजे, त्यासाठी अवगुण काढून टाकले पाहिजेत, त्याची जागा सद्गुणांनी घेतली पाहिजे आणि हळूहळू मग परमार्थाच्या दृष्टिकोनातून साधना पद्धती जी काही श्री गुरूंनी दिलेली असेल ती साधना पद्धती आम्हाला सातत्याने काय करावं लागेल तर त्याचा उपयोग करावा लागेल आणि ती साधना करून हळूहळू आमची प्रगती जी काही आहे ती प्रगती आम्हाला करून घ्यावी लागेल. साधारणतः आपल्याला असं दिसतं की प्रत्येक माणूस स्वतःला फार शहाणा समजत असतो, हुशार समजत असतो. आपल्या अवगुणांकडे कधी त्याचं लक्ष हे जातच नाही. आपले अवगुण आपल्याला कधी जाणवतच नाही आणि ती जाणीव करून देण्याचं फार मोठं काम
या ठिकाणी समर्थ माऊली करत आहेत. आणि या समासात ते आपले दोष, आपले अवगुण आपल्याला त्या ठिकाणी दाखवतात. आणि दाखवून ते दोष आपल्याला जेव्हा दिसायला लागतात, आपलेच दोष जेव्हा आपल्याला दिसायला लागतात, खऱ्या अर्थाने ती परमार्थाची पहिली पायरी असते. आणि ती परमार्थाची पहिली पायरी आम्हाला हस्तगत म्हणजे ओलांडून जायची असेल तर आधी आपल्यातले अवगुण, आपल्यातले दोष, आपल्यातल्या चुका आपल्याला कळल्या पाहिजेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मूर्ख लक्षणांच्या या दशकामध्ये समर्थांनी 5 समास जवळजवळ सद्गुणांच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहे. आणि 5 समास हे दुर्गुणांच्या संदर्भात सांगितलेले आहेत. दुर्गुण टाकून देण्यासाठी ते समास समर्थांनी सांगितले आणि सद्गुण आत्मसात करण्यासाठी समर्थांनी अशा दोन्ही प्रकारच्या समासांचा उल्लेख या पूर्ण दशकामध्ये केलेला आपल्याला दिसतो. आपली खरं पाहिलं असता आपल्या वैयक्तिक, कुटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाची पातळी दिवसेंदिवस उंच स्थितीला जावी, हा समर्थांचा हे सगळं सांगण्या पाठीमागचा उदात्त हेतू जो काही आहे. ज्याप्रमाणे आई मुलाचे दोष दाखवते, थोडक्यात म्हणजे काय तर आपली वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाची पातळी उंच व्हावी, या समर्थांचा हे सगळं काही सांगण्या पाठीमागचा अत्यंत उदात्त हेतू आहे. आई जेव्हा मुलाचे दोष दाखवते तेव्हा ते दोष त्यांनी त्या ठिकाणी काय तर तो सुधारावा, हा तिचा एक उत्तम अशा प्रकारचा हेतू असतो. वास्तविक पाहता अशा प्रकारे दोष दाखवणं हे तिला अत्यंत कष्टदायी वाटत असतं. पण ऐसी कळवयाची जाती करी लाभाविण प्रीती, अशा प्रकारचा स्वभाव संतांचा असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने काय दाखवतात तर दोष पण दाखवतात. आणि दोष दाखवून ते घालून टाका आणि त्याचबरोबर मग स्वतःची आत्मोन्नती जी काही आहे तर आत्मोन्नती करण्याच्या पाठीमागे लागा. परमार्थ स्तवनामध्ये परमार्थ हस्तगत करणं हे आमचं श्रेष्ठ कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने समर्थांनी सुरुवातीला काही आम्हाला आमचे दोष दाखवायला या मूर्ख लक्षणाच्या समासामध्ये सुरुवात केलेली आहे. तुम्हा आम्हाला एक गोष्ट चांगली माहिती आहे, आपण सगळ्यांनी ती ऐकलेली गोष्ट आहे की एक अत्यंत अट्टल चोर होता. आणि तो अट्टल चोर जेव्हा खूप मोठा काही चोरी करतो आणि त्याला शिक्षा होते, पकडल्या जातं आणि त्याला तुरुंगात पाठवल्या जातं, तेव्हा त्या तुरुंगात त्याची आई त्याला भेटायला येते. तेव्हा तो चोर त्या आईला असं म्हणतो की आई, मी जेव्हा लहानपणी लहान लहान चोऱ्या करीत होतो तेव्हा जर तू मला काही गालामध्ये 2 लगवल्या असत्यास तर आज मला तुरुंगात जायची वेळ आली नसती. अगदी तशाच पद्धतीने समर्थांचं या सर्व समासामधून अत्यंत सूक्ष्म निरीक्षण जे काही आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि समर्थ आम्हाला आमचेच अवगुण जे काही आहेत ते सोडायला सांगतात. समर्थांचा संपूर्ण दासबोध लिहिण्या पाठीमागचा उद्देश एकच होता की त्या ठिकाणी हा माणूस जो काही आहे तो घडला पाहिजे, तो बदलला पाहिजे. जसं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा ना, अगदी त्याच पद्धतीने समर्थांचा हेतू या दासबोध या लिखाणा पाठीमागचा जर कोणता असेल तर त्यांना माणसं घडवायची होती, आदर्श समाजामध्ये निर्माण करायचा होता. आणि आदर्श समाज निर्माण करून त्या आदर्श समाजाने हळूहळू आपली आत्मिक उन्नती करून घ्यावी, हा त्या पाठीमागे. कारण सगळ्यात महत्वाचा हेतू जर कोणता त्यांचा असेल तर भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा है अभिप्राव ये ग्रंथी, अशा पद्धतीने समर्थांनी स्वतःच या ग्रंथाचा अभिप्राय काय आहे हे सांगितलंय. हे आपण प्रस्तावनेच्या समासामध्ये बघितलेलंच आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारचा समाज तयार व्हावा. प्रत्येक माणसाने आपल्यामध्ये बदल करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि तो स्वतःला बदलू शकतो, तो स्वतःला घडवू शकतो. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अशा पद्धतीने संत आम्हाला सांगतात. आणि म्हणून समर्थांची एक ओवी आहे. समर्थ असं म्हणतात, अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती आणि अविद्या सांडून शिकती शहाणी विद्या. समर्थांचा हा दृढ विश्वास आहे की माणसानं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि आपल्यातील दुर्गुण सोडून देण्याच्या मार्गाला लागावं आणि उत्तम गुणांचा अतिशय छान पद्धतीने अभ्यास करून त्या अंगीकारण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. हेच तुमच्या आमच्याकडनं समर्थ माऊलीला अपेक्षित आहे.
समाज निरामय असावा, निरोगी असावा, शांत, आनंदी, निर्भय जीवन हे केवळ कायद्याने निर्माण होणारं नाहीये. कायदे करून हे अशा प्रकारचं जीवन निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी माणसाच्या स्वार्थबुद्धीलाच आळा घालावा लागतो. आणि अशी स्वार्थबुद्धी केव्हा सोडता येईल तर आत्मपरीक्षणाच्या साधनेनेच हे साध्य होणार आहे. म्हणून प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती अशा प्रकारचे किंवा अवगुण आणि सद्गुण अशा दोन्ही प्रकारचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे तो उल्लेख केलेला आहे. आणि समर्थ सुद्धा या संपूर्ण दशकामध्ये दोन्ही प्रकारचा उल्लेख करताना आपल्याला दिसतात. जणू काही आपल्या जीवन प्रवासातील हे हिरवे आणि लाल अशा प्रकारचे दिवे आहेत किंवा सिग्नल्स आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि कुठं थांबायचं हेही आम्हाला कळलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कुठून कशा पद्धतीने पुढे जायचं हाही विचार आम्हाला कळला पाहिजे. आणि म्हणूनच अर्थात मनाच्या श्लोकातून त्यांनी जनी निंदते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे अशा पद्धतीने आम्हाला हाच विचार, दासबोधातला विचार मनाच्या श्लोकात देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी माऊलींनी सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थना केलेली दिसते. आणि ती वैश्वात्मक प्रार्थना माऊली करतात. आणि माऊली म्हणतात त्या ठिकाणी की खऱ्या अर्थाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे खळांची व्यंकटी सांडल्या गेली पाहिजे आणि सत्कर्मांना लोकांनी वाहून घेतलं पाहिजे असं सुद्धा माऊली म्हणतात. किंवा माऊलींची प्रसादानामध्ये हा त्यांनी उल्लेख केलेला आहे. किंवा माऊलींची सुद्धा आणखीन एक ओवी आहे. त्यामध्ये माऊली असं म्हणतात की विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. अर्थातच विधींचं पालन करून त्या ठिकाणी निषेधाचा म्हणजे जे काही निरर्थक गोष्टी आहेत ज्याचा निषेध केलेला आहे, जे वर्तनात आपल्या असता उपयोगाचं नाही ते आम्हाला बाजूला करायला सांगितलेलं आहे. आणि असं जर का दोन्ही यांनी आम्ही सातत्याने अभ्यास करत राहिलो आणि हळूहळू मग आमची काय होणार आहे तर व्यावहारिक तर प्रगती होणारच आहे, पण त्याचबरोबर विशेष करून अध्यात्माला पूरक असणारं अशा प्रकारचा अंतःकरण तयार होण्याची गरज आहे. आणि हे परमार्थाला पूरक असणारं अंतःकरण या अशा पद्धतीने तयार होऊ शकतं. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी अशा पद्धतीने म्हणतात की दुर्जनांची गंधी विष्ठेची या परी अवगुणांची हाती अवघीच फजिती. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला याच संदर्भामध्ये असं बोलताना दिसत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अध्यात्म जीवनाचा हा दशक म्हणजे जणू काही पाया आहे. माणूस आपल्या जीवनात त्याने मनावर घेतलं तर आमूलाग्र बदल करून घडवून आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून समर्थ आम्हाला अशा पद्धतीने खूप मोठा दिलासा देतात. आणि याच हा दशक म्हणजे जणू काही इंटेरियर डेकोरेशन अशा प्रकारचं आहे. समर्थांची आणखीन एक ओवी या संदर्भात मला आठवते. समर्थ असं म्हणतात रूप लावण्य अभ्यासिता नाहीये सहज गुणास न चले उपाये काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. अर्थातच त्या ठिकाणी बाह्यांगाला पेक्षा सुद्धा अंतरंगाला अत्यंत महत्व आहे. आणि म्हणून बाह्यांग जे आहे ते प्रारब्धाधीन आहे, पण अंतरंग जे आहे ते मात्र पुरुषार्थाधीन आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुरुषार्थ जर का आम्हाला काही करायचा असेल तर आम्हाला अंतःकरण बदलण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. ते अंतःकरण अतिशय सुशोभित अशा प्रकारचं आमचं असलं पाहिजे. अनेक सद्गुणांनी त्याला सजवलं पाहिजे. आणि मग त्या सद्गुणांच्या माध्यमातून, कारण सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुण जेव्हा माणसाचा स्थायी भाव होऊन जातो तेव्हा त्या स्थायी भावाच्या बळावरती माणूस ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि म्हणून सत्वगुण हा आमचा, रजोगुण आणि तमोगुण आम्हाला कमी करायचे आहेत. मूर्ख पडत मूर्ख लक्षणं आम्हाला जाणून घेऊन टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग याच दशकामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ती निरूपण असेल, सत्वगुण असेल, उत्तम गुण लक्षण असेल, त्या म्हणजे अशा पद्धतीने हा सगळा विचार, दोन्ही प्रकारचे विचार जे आहेत ते समर्थ आम्हाला सांगताहेत. आणि समर्थांचा प्रयत्नवादावर अत्यंत भर आहे. माणूस जर स्वतः प्रयत्न करील तर निश्चितपणे त्या ठिकाणी
तो देव पदाला प्राप्त करून घेऊ शकतो एवढी क्षमता, एवढा विवेक भगवंताने तुम्हा आम्हाला या नरदेहात दिलेलाच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आता आपल्याला प्रत्यक्ष या मूर्ख लक्षणांच्या समासाला सुरुवात करायची आहे. एकूण 74 ओव्या, त्यामुळे प्रत्येक ओवी पाहणं आम्हाला अजिबात सुद्धा शक्य नाही. पण त्या ठिकाणी समर्थांनी आता या प्रत्येक ओवीमध्ये जवळजवळ जर का आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक ओवीमध्ये 3 अशा प्रकारचे दुर्गुण त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे अमक्या माणसाला मूर्ख म्हणतात, अमक्या माणसाला मूर्ख म्हणतात, अशा पद्धतीने या ठिकाणी समर्थांनी विचार सांगितलेले आहे. 74 ओव्यांमधल्या काही 5-6 ओव्या जर का सोडल्या तर जवळजवळ 70 ओव्यांमध्ये 3 लक्षणं, म्हणजे कमीत कमी 200 लक्षणं, मूर्ख लक्षणं समर्थ आम्हाला सांगतात. आणि हे 200 लक्षणं जेव्हा समर्थ आमच्या समोर त्या ठिकाणी सांगतायत, आणि तरी सुद्धा शेवटी बोलताना मात्र ते अशा पद्धतीने म्हणतात की हे मी काय केले, तर अगदी थोडीशी लक्षणं जे त्यांच्या शेवटच्या ओवीमध्ये की ऐसी ही मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देऊन या शहाणे ऐकती सदा. लक्षणे पुढे म्हणतात, लक्षणे अपार असती परी काही एक यथामती. स्वतः समर्थ म्हणतात अपार अशा प्रकारची लक्षणं आहेत, पण मी यथामती काहीच लक्षणं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत आणि त्यागार्थ बोललेले श्रोती क्षमा केले पाहिजे. आणि मला अशा पद्धतीने मूर्ख लक्षणं सांगावी लागली याचे त्या ठिकाणी काय वाटतं आहे समर्थांना, त्या ठिकाणी थोडंसं वाईट सुद्धा वाटतंय की मला हे सांगायची पाळी यावी, आणि म्हणून वाईट वाटतंय. आणि म्हणून ते म्हणतायत की मी अशा पद्धतीने थोडेसे तुमचे दोष दाखवून दिले, थोडेसे तुमचे काय मूर्ख लक्षणं तुम्हाला दाखवून दिली, याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही मला काय करा तर क्षमा करा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, म्हणजे जवळजवळ 200 लक्षणं जी काही आहेत, मूर्खांची लक्षणं, ते समर्थांनी या समासात आपल्याला सांगितलेली दिसतात. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी समासाला सुरुवात करूया. काही त्यातल्या गटानुसार थोड्याशा ओव्या पाहण्याचा प्रयत्न करूया. काही आपण गट त्याचे तयार करू आणि गटानुसार की आरोग्याविषयी समर्थांनी काय सांगितलेलं आहे, कुठे कुठे आरोग्याविषयी सांगितलेलं आहे, कुठे कुठे नीती धर्म पाळावा या संदर्भात सांगितलेलं आहे, कुठे कुठे त्यांनी त्या ठिकाणी व्यक्तिगत विकास कशा पद्धतीने होईल या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे असं थोडासा गटागटांनी जर का विचार आपण या ओव्यांचा केला तर आपल्याला या 74 ओव्यांमधल्या बऱ्याचशा ओव्या या आपल्याला जर काय लक्षात घेता येतील. आणि म्हणून या ठिकाणी आता प्रत्यक्ष सुरुवात करताना समर्थ पुन्हा एकदा ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे अशा पद्धतीने या जेव्हा समासाला सुरुवात करतायत तर गजाननाला पुन्हा वंदन करतायत. तो कसा आहे तर तो त्या ठिकाणी त्रिनयना आहे, म्हणजे 2 सूक्ष्म डोळे गणपतीचे आहेत आणि तिसरा जो काही ज्ञानदृष्टीचा डोळा जो काही आहे, आणि म्हणून त्रिनयना अशा पद्धतीचा गणपतीला उल्लेख त्यांनी विशेषण जे काही आहे ते अशा पद्धतीने लावलेलं आहे. एकदंत आहे वगैरे हे आपल्याला माहिती आहे, पण इथे एक वेगळं विशेषण समर्थ जेव्हा लावतात त्रिनयना म्हणून, तेव्हा त्या गोष्टीचा खुलासा करावा या दृष्टीने भगवंत म्हणजे भगवंताचे गणपतीचे वडील सुद्धा जे भगवान शंकर आहेत ते सुद्धा कसे आहेत तर त्रिनयन, त्यांना सुद्धा त्रिनयन म्हटलं जातं. आणि त्रिनयन असलेल्या अशा या शंकरांचा पुत्र म्हणून याला त्रिनयना असाही उल्लेख या दोन्ही दृष्टिकोनातून केलेला आहे. आणि गजानना तू बुद्धिदाता आहेस आणि म्हणून तुला वंदन करतो, आणि वंदन करून तुझी कृपा दृष्टी जर का या सगळ्या भक्तजनांवरती असेल, तू त्यांनी तशा पद्धतीने काय करावंस तर या कृपा दृष्टीने या सगळ्या भक्तजनांकडे बघावंस अशी मी तुला प्रार्थना करतोय, असं समर्थ तुमच्या आमच्यासाठी गजाननाकडे प्रार्थना करताना दिसतात. दुसरं वंदन त्यांनी तुझं नमो वेदमाते श्री शारदे ब्रह्मसुते अशा पद्धतीने शारदेला सुद्धा वंदन केलेलं आहे. आणि ही काय तर ब्रह्मदेवाची कन्या म्हणून आपण पहिल्यांदाच शारदा स्तवनामध्ये याचा विचार केलेला आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाची कन्या असलेली आहे या शारदेला सुद्धा समर्थ काय करतायत तर वंदन करतायत. गणपतीच्या कृपेने विषय आकलन व्हायला खूप सोपं जातं, म्हणजे त्याची जर का कृपा आमच्यावरती असेल, कारण तो मुळात बुद्धिदाता आहे आणि बुद्धिदाता असल्याचा परिणाम म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याची कृपा जर का असेल
तर आम्हाला जो कुठला विषय सांगितला जातोय तो आकलन करायला, तो समजून घ्यायला अतिशय काय जातं, तो सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट, शारदेची कृपा जर का आमच्यावरती असेल तर तो विषय आम्हाला प्रबोधन करायला त्या ठिकाणी काय जातं, तो सोपं. शारदा जी काही आहे, जे काही आम्हाला समजलेलं आहे ते समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे थोडस सांगण्याचा प्रयत्न करणं जो काही आहे, की समर्थ असं म्हणतात, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे. आणि म्हणून इतरासी सांगण्यासाठी सुद्धा जी शारदेची कृपा आपल्यावरती असावी लागते, प्रबोधन करण्याची क्षमता तुमच्या आमच्यामध्ये असावी लागते. आणि म्हणून दुसरं वंदन जे काही आहेत समर्थ त्या शारदा देवीला करताहेत. आणि म्हणतात, अंतरी वसे कृपावंते स्फूर्तिरूपे. हे स्फूर्तिरूप असलेली ही तू शारदा, आणि तू स्फूर्तिरूपाने काय करतं माझ्या अंतःकरणात, त्या ठिकाणी सातत्याने वस्तीला ये. आणि जर का तू वस्तीला आलीस तर मला माझं स्फुरण जे काही आहे हे स्फूर्तिरूपाने सातत्याने सुरू राहील. आणि ते स्फूर्तिरूपाने सुरू राहिल्यावरती मग मात्र तिसरं वंदन जे करताहेत ते बंधुनी सद्गुरु चरण. सद्गुरु चरणांचा उल्लेख करून ते म्हणतात की रघुनाथ हे समर्थांचे कोण आहे, तर श्री गुरु आहेत. आणि म्हणून रघुनाथाचं स्मरण करतायत, सद्गुरूंचं स्मरण करतायत, त्यांना वंदन करतायत. आणि ते म्हणतायत की आता आता का म्हणून अशा पद्धतीने आपण पाहतो समर्थ वाङ्मयामध्ये समर्थांनी अशा पद्धतीचं वर्णन जे काही आहे, पहिलं गणेशाला वंदन, दुसरं शारदेला वंदन, तिसरं जे आहे ते सद्गुरूंना वंदन, असं का केलेलं आहे याचाही उल्लेख थोडासा आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने विचार केला तर गणपतीच्या कृपेने आम्हाला आकलन विषय जो काही आहे तो कितीही गहन विषय असला तरी आकलन होण्याची क्षमता आमच्यामधली वाढीच लागते. दुसरं की तेच शारदेच्या कृपेने ते आम्हाला काय करता येऊ शकतं, तर आमच्या शब्दामध्ये मांडण्याची क्षमता ती आमच्यामध्ये शारदेच्या कृपेने निर्माण होते. आणि सद्गुरु कृपेने जे काही आम्हाला समजलेलं आहे, जे काही आम्ही बोलतो आहोत ते आम्हाला आचरणात आणण्याची क्षमता सद्गुरु आम्हाला ते कशा पद्धतीने आचरणात आणावं, नुसतं तो परमार्थ हा सांगण्याचा बोलण्याचा समजून घेण्याचा केवळ विषय नाही तर तो आचरण्याचा विषय आहे. आणि सद्गुरु कृपेनीच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने ते काय यायला लागतं, तर हळूहळू ते सगळं जे काही मला समजलेलं आहे ते माझ्या आचरणात आलं पाहिजे. आणि म्हणून तिसरं नमन किंवा स्तवन जे काही आहेत तर समर्थ नेहमी सद्गुरूंचं करताना दिसतात. आणि मग म्हणतात पुढे, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली गेलं. आणि आता आपण या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा यासाठी ही मूर्ख लक्षणं मी सांगतो आहे. मला या ठिकाणी एक पु ल देशपांड्यांचं एक वाक्य आठवत आहे. पु ल देशपांडे एकदा बोलता बोलता असं म्हणाले होते की जेव्हा जेव्हा मी अशा पद्धतीने दासबोध वाचायला घेतो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी त्यातली पडत मूर्ख लक्षणं वाचल्यानंतर माझ्या लक्षात येतं की अरे, ही समर्थाने मला पाहून लिहिलेली आहेत का काय तरी. म्हणजे इतकी ती तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच काय तर ती लागू पडतात. आणि म्हणून पुलंचं ते वाक्य की खरोखर कोणी प्रत्येक व्यक्ती ही कमी अधिक प्रमाणात या मूर्ख लक्षणांमध्ये बसते. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला ही सगळी लक्षणं आमच्या अंतःकरणातली काय निघून गेली पाहिजे. आणि ही का म्हणून ही मूर्ख लक्षणं आमच्या अंतःकरणामध्ये आहेत, त्याला कारण सुद्धा असं आहे की अनेक जन्मांच्या संस्कारामुळे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये देहासक्ती, व्यवहाराची आसक्ती, प्रपंचाबद्दलची आसक्ती, हे सगळं जे काही आहे हे काय झालेलं आहे तर ठासून भरलेलं आहे. आणि जोपर्यंत हे ठासून भरलेलं आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने मग आम्हाला काय होणार नाही, तर आत्मज्ञानापर्यंत जाता येणार नाही. आणि म्हणून आत्मस्वरूपाविषयीची वास्तविक पाहता अज्ञान जे काही आहे त्या अज्ञानामुळे या सगळ्या प्रकारच्या आसक्ती तुमच्या आमच्या अंतःकरणात ठाण मांडून बसलेल्या असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ह्या आसक्ती हळूहळू कमी करायच्या आहेत. आणि माझ्यातली मूर्ख लक्षणं जाणून घेऊन मी ती कमी कमी करत राहणं हेच खरं त्या ठिकाणी काय आहे तर समर्थांना तुमच्या आमच्याकडनं अपेक्षित आहे. आता समर्थ या ठिकाणी काही गट आपण त्याचे जे काही आहेत ते गट आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आरोग्याबद्दल समर्थ कुठे कुठे काय काय बोलताहेत, आता सगळ्या ओव्यात सांगणं शक्य नाही आहे, पण समर्थांनी आरोग्याविषयी बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. की ते म्हणत आहेत की
काय डाव्या हाताने खाणं हे काय मूर्खाचं लक्षण आहे. त्याचबरोबर त्या रस्त्याने जाता जाता खाणं हे पण काय आहे तर मूर्खाचं लक्षण आहे. शरीर स्वच्छ न ठेवणं, त्यांच्या त्या ओव्या आहेत, डोळे घाण घ्राणेंद्रिय, डोळे नाक हे स्वच्छ न ठेवणं ही सुद्धा काय आहे म्हणजे शरीराची स्वच्छता न ठेवणं हे काय आहे तर त्या ठिकाणी मूर्ख लक्षण आहे असं समर्थ सांगतात. रोग असताना औषध न घेणं आणि औषध घेत असताना ते जे काही डॉक्टरांनी पथ्य सांगितलेली असतील ते पथ्य न पाळणं हे सुद्धा काय आहे तर मूर्ख लक्षणामध्ये बसणार आहे. आजकाल आपण पाहतो की सातत्याने बुफे जो काही असतो तो पायात चप्पल घालून रस्त्यावरचं सुद्धा खाणं जे काही आहे त्याला समर्थांनी मूर्ख, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख अशा पद्धतीने समर्थाने सांगितलेलं. आज आपण बघतो की शहरांमध्ये तर फार हे जास्त प्रमाणामध्ये दिसतं. सगळीकडे चौपाट्या दिसतात, हातगाड्या दिसतात आणि त्या हातगाड्यांवरती लोक खुशाल वाटेल ते खात असतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि म्हणून शरीराबद्दलच्या अशाबद्दलच्या आरोग्याबद्दलच्या जेवढी काही लक्षणं समर्थांनी यात सांगितलेली आहेत, आता त्यात आणखीन एक विशेष करून लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. खरं पाहिलं असता आपल्याकडे जी पूर्व संस्कृती जी आहे, पूर्वीच्या लोकांनी आपल्याला घालून दिलेले जे काही सांगितलेले नियम आहेत, त्यांनी पाळलेले जे नियम आहेत, तर पूर्वी त्या ठिकाणी प्रत्येकाला एकमेकांना भेटल्यानंतर रामराम म्हणण्याची पद्धत होती. आता रामराम म्हणण्याची पद्धत म्हणजे हाताने नमस्कार करायचा, आपण हात जोडायचा, त्यांना रामराम म्हणायचं. शेक हँडची पद्धती जी काही आहे ती आपली भारतीय संस्कृतीची, हिंदू संस्कृतीची ती पद्धत नाही, तर ती परदेशातून आलेली आहे. आणि आता आपण खुशाल कोणालाही पण काय करत राहतो, शेक हँड करत राहतो. पण कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला या गोष्टीचा चांगला अनुभव आला की नाही, डिस्टन्स ठेवून वागायला कसं शिकावं, हा सोशल डिस्टन्स शिकायला त्या ठिकाणी कशा पद्धतीने ठेवायला शिकायचं आहे हे समर्थांनी म्हणजे आपल्याला कोरोनाच्या काळात चांगला अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा. सांगण्याचं तात्पर्य शरीराच्या संदर्भामध्ये आरोग्याबद्दल समर्थ अशा पद्धतीने काही ओव्यांमध्ये आपल्याला सांगताना दिसतात. नंतर व्यक्तिगत विकास सुद्धा माणसाचा व्हावा यासाठी सुद्धा समर्थांनी काही ओव्या ज्या काही आहेत तर त्या ओव्या इथे उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. ते म्हणतात की घरी अत्यंत शूर असतो पण बाहेर मात्र अत्यंत दीनवाणी पद्धतीने वागतो. हे त्याचं काय आहे तर व्यक्तिगत त्याचा हा ऱ्हास आहे. तर व्यक्तिगत त्याला विकास जर का करायचा असेल तर त्याला जसा तो आहे त्या ठिकाणी बाहेर सुद्धा दीनवाणा वागता उपयोगाचं नाही. त्यांनी सातत्याने आपल्याला काय सांगितलं जातं की आपलं पाहणं, आपलं वागणं, आपलं बोलणं कसं असावं तर एक केवळ नुसती दुसऱ्यांवर छाप पाडण्यासाठी नव्हे, पण त्या ठिकाणी की सगळं कसं उत्कृष्टच. समर्थांचं म्हणणं आहे की मिळमिळता अवघेची टाकावे आणि म्हणून मिळमिळता राहावं असं समर्थांना सुद्धा तुमच्या आमच्याकडनं अजिबात सुद्धा अपेक्षित नाही. किंबहुना व्यक्तिगत विकास करायचा असेल तर आपले हे जे काही अवगुण आहेत समर्थांनी बऱ्याच याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तो तापट असेल, कुटील असेल, खादाड असेल, क्रोधी असेल तर तो कसा असतो तर त्या ठिकाणी म्हणजे त्याला काय करता आलं पाहिजे तर हे सगळे अवगुण जे काही आहेत त्याला सोडता आले पाहिजे. काही ठिकाणी त्यांनी या नीतिमत्तेबद्दल किंवा धर्माबद्दल सुद्धा मार्गदर्शन आपल्याला काही ओव्यांमध्ये केलेलं दिसतं. आणि त्या ओव्यांमध्ये करत असताना त्यांनी नीतिमत्ता कशी सांभाळावी या संदर्भात समर्थ आपल्याशी बोलताना 10व्या ओवीमध्ये म्हणतात, या परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुरगृही वास कुळे बिन कन्या वरी तो एक मूर्ख. की सातत्याने कुळ पाहून कन्या केली पाहिजे हा विचार सुद्धा समर्थ तुम्हा आम्हाला दिलेल्या शिवाय राहत नाहीत. किंबहुना परस्त्रीसी प्रेमाधरी, आपल्या घरामध्ये स्त्री असताना म्हणजे बायको असताना सुद्धा इतर स्त्रियांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं हे हितकारक नाही, हे कल्याणाचं नाही, हे नीतिमत्तेला धरून नाही अशा पद्धतीने समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात. किंबहुना आजकाल त्या ठिकाणी लग्न जी काही आहेत ती लग्न सुद्धा कुठल्याही समाजात आहे, कारण प्रत्येकाचे
ब्लड ग्रुप पाहून आपल्याकडे का म्हणून अशा पद्धतीने पत्रिका पाहून लग्न केल्या जात असे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी मागासल्यासारख्या जणू काही लोक समजायला लागलेले आहेत. पण त्या काळात जेवढं ते महत्व होतं, अगदी आज सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचं अत्यंत महत्व जे काही आहे ते महत्व अजूनही आहे. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी इथे म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने आपली धरून या दुरी पराव्याची करी मैत्री. आपल्या घरातल्या लोकांना सोडून देतो, आपल्या घरातल्या लोकांशी फार विचित्र पद्धतीने वागतो. ती आपल्या घरातली नातेवाईक गणगोत जे आहेत ते गणगोत दुरावल्यासारखे होतात याच्या वागणुकीमुळे. आणि इतरांना मात्र तो जवळ करण्याचा प्रयत्न करतो. तो एक मूर्ख असं समर्थ सांगितलंय. कारण आपल्या घरापासून सुरुवात होते हो. परमार्थाला खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना काय करून घ्यायचंय, प्रत्येकामधला जर का परमात्मा आम्हाला बघायचा असेल तर घरापासून सुरुवात आपल्याला करावं लागते. पण आमचं उलट होतं की आम्हाला घरातल्या माणसांमध्ये कोण दिसत नाही तर परमेश्वर दिसत नाही. पण कारण बाहेरच्या लोकांशी आमचा फार थोडा संबंध येतो. आणि म्हणून इथे समर्थ जागृत करत आहेत की अशा पद्धतीने आपली धरून या दुरी आणि पराव्यासी करी मैत्री, अशा पद्धतीने समर्थ आम्हाला म्हणतात. आणि फार चांगला एक सल्ला समर्थांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसतो. समर्थ म्हणतात, जन्मला जयांचे उदरी तयांशी जो विरोध करी सखी मानिली अंतरी तो एक मूर्ख. की खऱ्या अर्थाने ज्यांच्या पोटी जन्माला आलेले आहे, आज आपण काय पाहतो, दृश्य तेच पाहतोय आपण की त्या ठिकाणी आई वडिलांशी मुलगा एकदा का लग्न त्याचं झालं की पुष्कळदा फटकून वागताना दिसतो. आई वडिलांशी प्रेमाने वागताना दिसत नाही, त्यांना त्यांच्या आज्ञापालन करताना दिसत नाही. किंबहुना त्या आई वडिलांना त्या ठिकाणी पत्नीवरच्या सुखासाठी, पत्नीकडून त्या भोग सुखांसाठी त्या ठिकाणी पत्नी त्याला हवीशी वाटते आणि आई वडील मात्र आता एका विशिष्ट वयानंतर त्याला नकोसे वाटायला लागतात. आणि आई वडील हे काय तर एक अडचण सुद्धा त्या घरामध्ये निर्माण होते आहे. आणि म्हणून त्यांना वृद्धाश्रम ही काढायला लागणं ही वास्तविक पाहता दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना नेऊन ठेवणं त्या ठिकाणी काय आहे तर ते मुलाचं इथे काय दाखवलेलं आहे तर दोष दाखवला आहे तर असं होता उपयोगाचं नाही. ज्या वयामध्ये त्यांना अत्यंत प्रेमाची आवश्यकता आहे, प्रेमाने बोलण्याची आवश्यकता आहे आणि केवळ त्या प्रेमाचेच भुकेले आई वडील खरं पाहिलं असतात. पण त्या ठिकाणी मुलं मात्र पुष्कळशा ठिकाणी अशा पद्धतीने जेव्हा वागताना दिसतात, समर्थ त्या ठिकाणी त्यांना काय म्हणत आहेत तर मूर्ख म्हणून त्यांना पदवीदान समारंभ त्या ठिकाणी समर्थ करून टाकतात. सांगण्याचं तात्पर्य अशा कितीतरी समर्थांच्या ओव्या आहेत की त्याच्यामध्ये समर्थ तुम्हाला काही समाजाशी कशा पद्धतीने सुखसंवाद साधावा याचाही त्या ठिकाणी सुसंवाद कशा पद्धतीने साधल्या जाऊ शकतो याचंही मार्गदर्शन समर्थ आम्हाला करताना दिसतात. जेव्हा मित्रमंडळींमध्ये एखाद दुसऱ्याचे दोष चार चौघामध्ये जेव्हा सांगितले जातात तेव्हा मात्र तो समाजातला सुसंवाद जो काही आहे तो त्या ठिकाणी साधल्या जाऊ शकत नाही. जेव्हा एकमेकांची उणी दुणी काढली जातात, 14व्या ओवीमध्ये समर्थांनी त्या संदर्भात म्हटलेलं आहे. आणि पुढे सुद्धा त्यांनी 2-3 ठिकाणी तशा प्रकारचा उल्लेख जो काही आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून की सातत्याने समाजामध्ये वागताना आपण समाजशील प्राणी आहोत आणि म्हणून समाजाला आपल्याला काय करायचं आहे तर संघटित करून माणसं जोडायची आहे का तोडायची आहे, तर माणसं जोडण्याचं काम आम्हाला करता आलं पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या चुका त्या ठिकाणी सांगता उपयोगाचं नाही, त्यांच्या विषयीची सातत्याने चहाडी करता उपयोगाचं नाही. परनिंदा हा अत्यंत दोष म्हणून सांगितलेला आहे. 3 विधी आणि 3 निषेध असे सांगितले. त्याच्यामध्ये 3 निषेधांमध्ये एक परद्रव्य, परस्त्री आणि परनिंदा असे तर त्या ठिकाणी सातत्याने या संदर्भामध्ये सुद्धा मार्गदर्शन जे काही आहे ते समर्थांनी आपल्याला केलेलं दिसतं. सांगण्याचं तात्पर्य काही ठिकाणी समर्थ मॅनर्स आणि एटिकेट्स जे काही आहेत ते सुद्धा सांगताना आपल्याला दिसतात की जेव्हा 2 माणसं बोलत असतात त्या 2 माणसांमध्ये जाऊन बोलणं हे काय आहे तर हे त्या ठिकाणी याला एटिकेट्स किंवा मॅनर्स म्हणत नाही. किंबहुना एखादी व्यक्ती
लोकांशी बोलत असताना दोन्ही हाताने इतक्या बारीक बारीक, म्हणजे निरीक्षण समर्थांचं कायच असावं, खरोखर आपल्याला आश्चर्यचकित करून सोडणारं अशा प्रकारचं हे समर्थांचं निरीक्षण आहे. आणि समर्थांनी या एवढ्या बारीक बारीक गोष्टींमध्ये सुद्धा मला जागृत केलेलं अशा पद्धतीने दिसत आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात की दोन्ही हाताने डोके खाजवणारा जो आहे तो कसा आहे, तर मूर्ख आहे. जे ऐकत नाही त्यांना शिकवण्याचा काय करतो आहे, अट्टहास धरतो आहे, हे सुद्धा जे काही आहे तर हे सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे. किंबहुना आपल्या वाडवडिलांचे पवाडे मात्र गायचे आणि मात्र स्वतःच कर्तृत्व मात्र त्यात काहीही करायचं नाही, असं जे काही आहे हे सुद्धा समर्थ मूर्खपणाचं लक्षण अशा पद्धतीने म्हणतात. सगळ्यात यातली महत्वाची ओवी जर का कोणती असेल तर ती 7 नंबरची ओवी अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच अनुषंगाने समर्थांनी ईश्वराबद्दलच सुद्धा मत जे काही आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. या 7व्या ओवीमध्ये समर्थ स्पष्टपणे आपल्याला सांगतात की जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे अत्यंत महत्वाचं असताना सुद्धा त्या ठिकाणी हे प्रापंचिक लोक, प्रपंचासक्त असणारे लोक, किंबहुना देहासक्ती ज्यांच्या अंतःकरणात जबरदस्त अशा प्रकारची भरलेली आहे, असे या लोकांना अज्ञानामुळे काय होऊ शकत नाही, तर आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे आपलं ध्येय असताना त्या ध्येयाकडे माणूस दुर्लक्ष करतो. आणि ते ध्येय तर तो त्याच्या काय मनात सुद्धा तो विचार त्याच्या येत नाही, मागमूसही त्याला अजिबात सुद्धा नसतो. अशा ज्या लोकांची लक्षणं आहेत, अशा ज्या अज्ञानी माणसाची लक्षणं आहेत ती आता तुम्हाला सांगतो. आणि त्यालाच त्यांनी मूर्ख असं म्हटलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आत्मज्ञानाबद्दल काहीही माहिती नसलेला आणि सातत्याने लक्ष्मीला मात्र काय तर प्राधान्य देणारा असा जो कोण आहे त्याला समर्थांनी काय म्हटलेलं आहे, तर गणगोत घरदार यांना सुद्धा सत्य मानून सत्य असलेला ईश्वराला मात्र जो विसरतो तो म्हणत आहेत की मूर्ख आहेत. आणि म्हणून गणगोत घरदार यांना हे वास्तविक पाहता हे अत्यंत कसं आहे, बदलणारे आहेत. हे सगळंच काही जे काही आहे आपल्या देहासकट पूर्ण जगत जे काही आहे ते बदलणार आहे. ते उत्पत्ती स्थिती लय हे विकार त्याला आहेत. आणि ज्याला ज्याला अशा पद्धतीने विकार आहेत ते सगळं मिथ्या आहे हा विचार समर्थांनी कित्येक वेळा आपल्याला पुढे सुद्धा दासबोधामध्ये सांगितलेला आहे. पण मात्र अज्ञानामुळे या गणगोतालाच किंवा घरादारालाच तो सत्य मानून चालतो आणि सत्य असलेल्या त्या ईश्वर तत्वाला मात्र त्या ठिकाणी तो पूर्णपणे विसरून जातो. आणि आपल्याला इच्छित गोष्टी जर का मिळाल्या नाही तर तो देवाला नावं ठेवतो. याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी मूर्ख म्हटलेलं आहे. किंवा एका ठिकाणी ते अशा पद्धतीने म्हणतात की गुरु, माता, पिता आणि ईश्वर यांच्या उपकारांचं स्मरण न ठेवता, त्यांच्या आज्ञा न जुमानता वेळ प्रसंगी त्यांना फसवणारा सुद्धा जो असतो तो कसा असतो, तर मूर्ख अशा पद्धतीचा असतो. असं समर्थांनी अतिशय छान वर्णन या एकूण 74 ओव्यांमध्ये केलेलं आहे. आणि नंतरच्या 3-4 ओव्यात समर्थांनी विशेष करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा पद्धतीच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निघान करी पुस्तकाची तो एक मूर्ख. शेवटच्या काही 3-4 ओव्यांमध्ये समर्थांनी याही पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते सांगताहेत की एकतर गाळून वाचतो किंवा पदरचे काहीतरी स्वतःचे अक्षर त्याच्यामध्ये घालतो, किंवा स्वतः ते पुस्तक वाचत नाही आणि लोकांना सुद्धा ती वाचायला देत नाही, आणि स्वतः मात्र तो केवळ नुसते काय ते कपाटात कुजत अशी ती पुस्तकं पडतात. तर त्याला सुद्धा समर्थांनी काय म्हटलेलं आहे, तर मूर्ख असं म्हटलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अनेक गोष्टींमध्ये समर्थांनी सातत्याने आम्हाला जागृत करण्याची काय केलेली आहे, तर इथे समर्थ स्वतःकडे थोडासा वाईटपणा घेऊन सुद्धा, म्हणजे त्यांना खंत होते आहे वास्तविक पाहता. हे सगळं सांगताना त्यांना काही मजा वाटते आहे अशातला भाग नाही, पण माणूस सुधारावा हाच एक त्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे विचार आहे.
आणि म्हणून त्या विचारानुसारच समर्थांनी इथे अनितीने द्रव्य जोडणारा, धर्मनीती न्याय सोडणारा, संगीताच्या संगतीचे असलेले जे मनुष्य आहेत त्यांना न जुमानणारा किंवा त्यांचे संबंध तोडून टाकणारा, अशा अनेक सुंदर सुंदर ओव्या या समासात पाहायला मिळतात. आणि एक विशेष करून याच्यात आपल्याला लक्षात येतं की समर्थांनी हे सगळे अवगुण जे काही आहेत, मूर्खलक्षणं जी काही आहेत, अज्ञानाची जी लक्षणं आहेत ती आपल्याला टाकायला सांगितली. पण समर्थांनी मग लगेच पुढच्या समासामध्ये उत्तम लक्षणाचा तो समास आहे आणि त्या उत्तम लक्षणाच्या समासामध्ये हे जर का तुम्ही टाकून दिलं तर मग तुम्ही काय स्वीकारायचं, तर त्याचाही खुलासा समर्थ लगेच उत्तम लक्षणामध्ये करतात. आणि उत्तम लक्षणं पुढच्या वेळेस आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण अशा पद्धतीने थोडक्यात हा मूर्ख लक्षणांचा समास पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपल्या अंतःकरणातली अशा पद्धतीचे हे सगळे विकार, ही सगळी मूर्ख लक्षणं ही अज्ञानामुळे आहेत. आणि अज्ञानच जर का आमच्या अंतःकरणातलं नाहीसं झालं आणि आत्मज्ञानाची कास जर का आम्ही सातत्याने धरली, पण ती आत्मज्ञानाची कास धरण्यासाठी आधी आम्हाला ही सगळी अशा प्रकारची मूर्ख लक्षणं आम्हाला टाकून द्यावी लागतील. आणि म्हणून लक्षणे अपार असती परी काही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केली पाहिजे, असं समर्थ तुम्हा आम्हाला म्हणत आहेत. आणि म्हणून त्याग करावा यासाठीच ही लक्षणं सांगितलेली आहेत. आणि माझ्या बोलण्यामध्ये त्या ठिकाणी तर माझ्या बोलण्याचा राग न धरता आपण मला क्षमा करावी अशी सुद्धा समर्थ या ठिकाणी तुमची आमची काय करतायत तर विनवणी करतायत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. मग केवळ माऊलींची भूमिका समर्थांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि आई जशी आपल्या मुलाला त्याच्या हिताच्या गोष्टी चार सांगते, तशा पद्धतीने हे अवगुण तुम्हा आम्हाला मूर्ख लक्षणं टाकायला समर्थ सांगतायत. आणि पुढच्या वेळेस उत्तम लक्षणांचा विचार त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. एवढं बोलून झालेली सेवा समर्थांच्या चरणी आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.